लाडक्या बहिणींसाठी आली पुन्हा मोठी खुशखबर। आज पुन्हा होणार पैसे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज दिनांक 14 सप्टेंबर 14वा हप्ता वितरणाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि 14व्या हप्त्यासोबतच तुम्हाला 15वा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ऑगस्टचे पैसे भेटले, परंतु सप्टेंबरच्या पैशाचं काय त्याच्याविषयी अतिशय जबरदस्त आणि लेटेस्ट अपडेट आपण देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच बहिणींच्या लाडक्या भावांनी बहिणींना शब्द दिलेला आहे, आम्ही पैसे देणारच आणि संपूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणारच, अशा पद्धतीचं वचन बहिणींच्या भावाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याचनुसार पैशांचं वितरणसुद्धा आज केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हप्ता वितरण होणार आहे व हा दुसरा टप्पा ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला ते 14वा आणि 15वा दोन्ही हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहे। त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तीच म्हणजे तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका, 14वा हप्ता आणि 15वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या धमाकेदार हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जी रक्कम असणार आहे, एकूण रक्कम 14व्या हप्त्याची अधिक 15व्या हप्त्याची अशी दोन्ही मिळून 3000 रुपयाची रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे। आता आज पुन्हा पैसे वितरित होणार आहेत, परंतु आता जिल्ह्याच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 14वा हप्ता वितरित झाला नव्हता तो 14वा हप्ता आणि अधिक 15वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते आज एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच। चला तर यादी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्याच यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार की नाही तीच गोष्ट तुम्हाला समजून जाणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये लगेच सांगून टाकायचं आहे। तर आज दुसरा टप्पा जो आहे तो आज सकाळपासूनच वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये येणार आहेत ऑगस्टचे 1500 रुपये, सोबतच सप्टेंबर महिन्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याच्याविषयी देखील आपण माहिती पुढे पाहणार आहोतच। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून होणार पैसे वितरित। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आदेश आलेले आहेत आणि हेच आदेश कोणी दिलेले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट आदेश देऊन टाकलेले आहेत, बँकांनाही दिलेले आहेत व महिला मंत्री आदिती तटकरे ज्या की लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करत असतात त्यांना देखील हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आता आदेशानुसारच थेट पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। मग तो 14वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल, प्रत्येक एकूण 1 रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि आत्ताची सर्वात जबरदस्त अपडेट हीच आलेली आहे मित्रांनो। जिल्ह्यांची यादी आलेली आहे, नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये एकूण 36 जिल्ह्यांची यादी आहे। त्या 36 जिल्ह्यापैकी आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार त्याच्याविषयी अतिशय जबरदस्त व लेटेस्ट यादी आपल्याकडे आलेली आहे। ती यादी तुमच्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चला तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आपण वळूया पार्ट 2 कडे, म्हणजेच डायरेक्ट यादीकडे। तर यादी कोणती आलेली आहे तर यादी आलेली आहे आज पैसे वितरण होण्याची यादी। त्यामध्ये मग 14वा हप्ता आणि 15वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते वितरण करण्याचा निर्णय त्या यादीमध्ये असणार आहे आणि त्याच यादीनुसार तुम्हाला 14वा आणि 15वा दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये एकूण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा उशीर नाही, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीचे ठळक आदेश त्यांनी दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी। आता जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणार आहोतच मित्रांनो, त्याच्या अगोदर महिला मंत्री आदिती तटकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय आदेश, नेमका आदेश काय दिलेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याचं सांगितलेलं आहे। आता विषय काय झालेला आहे, काही लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, काहींना मिळत नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी कोणता आदेश नेमकं दिलेला आहे आणि कशा पद्धतीने या आदिती तटकरे कोणत्या लाडक्या बहिणींनाच पैसे वाटप करणार ते जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते। तर सर्वात प्रथम म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींना 14वा हप्ता मिळाला नव्हता आणि 15वाही मिळाला नव्हता तर असे दोन्ही हप्ते वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया। आदितीताईंनी देखील सांगितलेलं आहे, आम्ही आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित करणार आहोत। 3 दिवस
36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम राबविलेला आहे. दुसरा जबरदस्त आदेश दिलेला आहे. DBT संघ म्हणजे महा-DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जी आहे ती जमा केली जात असते आणि त्यामुळेच महत्त्वपूर्ण लगेच आदिती तटकरे यांनी काय केलं, लगेच DBT संघाला देखील सांगितलेलं आहे आमच्या सर्व खातेधारकांना म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना पैसे जे ते वितरण करण्यात यावे. कुठलाही भेदभाव न करता पैसे पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणी 100% खुश नक्कीच होणार आहेत. फक्त जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी जर तुम्ही जाणून घेतली तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला, किती वाजता आणि कशा पद्धतीने पैसे जमा होणार ते तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. थोड्याच वेळात आपण जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला देणार आहोत आणि DBT माध्यमाद्वारेची सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे मित्रांनो. पैसे तर तुम्हाला मिळणारच, सोबत गिफ्ट सुद्धा मिळाले आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी 3 तडक ते फडक डायरेक्ट धडाधड आदेश देऊन टाकलेले आहेत आणि एका सोबतच रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. तुमच्याकडे आतापर्यंत सर्व बँकांना देखील सांगण्यात आलेलं आहे किंवा त्याला लेटर पाठवण्यात आलेलं आहे. पैसे जे आहे ते बँकेमध्ये मोठ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि बँकेच्याद्वारे ते तुमच्या खात्यामध्ये आता ट्रान्सफर होणार आहेत. सोबतच महिला व बालविकास मंत्री देखील यासाठी तत्पर आहेत आणि DBT संघ देखील तयार झालेला आहे. म्हणजे तयारी संपूर्ण झालेली आहे. 100% तयारी पैसे वितरणाची झालेली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. कारण की 14वा हप्ता आणि 15वा हप्ता 3000 रुपये मिळणार. तुम्हाला ही गोष्ट तर कळाली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी 14 हप्ता या संदर्भात पात्रता यादी जाहीर केलेली आहे, ज्या की यादीमध्ये भरपूर महिलांची नावं जे ते आलेले आहेतच, परंतु काही महिलांची वगळण्यात सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे ती यादी कोणती असणार ते आपण जिल्ह्यांच्या यादीनुसार पाहूया. आणि काही महिलांना पेंडिंग यादीमध्ये ढकलण्यात आलेलं आहे. त्यांनी नेमकं काय करायचं किंवा पैसे भेटले नसतील तर आतापर्यंत काय करायचं ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्याच्या अगोदर आपल्या डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहूया. 3 दिवस 36 जिल्हे अतिशय जबरदस्त असा उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येणार आहे. कारण की पैसे पाठायचे म्हणल्याच्या नंतर DBT माध्यम जे आहे ते दिवसाला 35 ते 40 लाखापर्यंतच पैसे जे ते ट्रान्सफर करू शकते. त्यामुळेच आता जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण जे ते टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. कुठल्याही लाडक्या बहिणीला वंचित अजिबात ठेवायचं नाही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच दिवसाला 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये बँक अकाउंट्समध्ये पैसे जे ते पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच धर्तीवर 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. आणि याच उपक्रमाद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. भरपूर महिला विचार, सर आज पैसे वितरित होणार का? तर हो, 100% आजपासून पैसे वितरित होणार. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाचे व महत्त्वाचे ठरणार आहेत. या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते जबरदस्त धडाकेबाज पद्धतीने करण्यात येणार आहे. थोडक्यात आपण असं देखील म्हणू शकतो, लाडक्या बहिणीच्या खात्यावर होणार पैशांचा पाऊस, ती आजपासून पैसे होणार वितरित. तर चला तर लगेच जाणून घेऊया कुठलाही उशीर न करता. आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि कशा पद्धतीने वितरित होणार? तर आज पैसे वितरित होणार आहे सातारा जिल्ह्यापासून. सातारा या ठिकाणी आज पैशांचं वितरण जे आहे ते धडाकेबाज सुरुवात होणार आहे. 14वा आणि 15वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या वितरित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मग सातारा झाल्याच्यानंतर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे आणि रायगड हे जिल्हे जे आहेत ते महत्त्वपूर्ण जिल्हे आज वितरित होणार आहेत. त्याच्यानंतर इतर राहिलेल्या जिल्ह्यांचं काय किंवा मग बाकी जिल्ह्याचं काय तर उद्या वितरित होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे देखील ज्या निम्म्या महिला राहतील त्यांच्या खात्यावर. कारण की पुणे जिल्हा मोठा आहे आणि त्यामध्ये वितरण करण्यात 2 दिवस लागत असतातच. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामध्ये मग धाराशिव, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा व नंतर भंडारा आणि गोंदिया साईडचे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्हे पैशांचं वितरण तर केलं जाणार आहे. परंतु कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते पाठवले जाणार ते आपण जाणून घेऊया. कारण की बँकेची यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते आणि बँकेमध्ये गर्दी तर 100% होणार आहेच. आणि कोणत्या तुमच्या बँकेमध्ये पैसे किती तारखेला वितरित होणार ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वाचे तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की जर या निवडक बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या त्या महत्त्वपूर्ण बँका आहेत. तर यामधील सर्वात समाविष्ट बँका आहेत मित्रांनो. सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. कारण की SBIमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. कारण की ती गव्हर्नमेंट बँक आहे आणि गव्हर्नमेंट बँकेमध्ये गव्हर्नमेंट योजनांचे पैसे सर्वात अगोदर वितरित केले जात असतात. आणि त्याच्यानंतर दुसरी बँक आहे आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे पोस्टाची बँक जर असेल तर पोस्टाच्या बँकेमध्ये देखील सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. आणि तिसऱ्या नंबरला बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, जी की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात फेमस बँक देखील आपण म्हणू शकतो. तर त्या बँकेमध्ये पैशाचं वितरण केलं जातं. म्हणजे जेवढ्या गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते धडाकेबाज निर्णयाद्वारे
तातडीने वितरित केलं जात असतं. आणि याच्यानंतर आता तुम्हाला मग इतर राहिलेल्या बँकेमध्ये मग बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महिंद्रा असेल किंवा मग कॅनरा बँक किंवा इतर बँके ज्या असतील तर त्या बँकेमध्ये नंतर वितरण जे आहे ते केलं जात असतं. बहिणींसाठी होणार मोठं गिफ्ट वितरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आलेले आहेत आदेश. आता आदेश कसे आलेले आहेत तर 5 गिफ्ट लाडक्या बहिणींना जाहीर केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि प्रत्येक योजनेमध्ये वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर बहिणींना काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून शासनाने हे 3 गिफ्टचं नियोजन आखलेलं आहे. तसे तर 5 गिफ्ट आहेत, 2 बोनस गिफ्ट आहेत आणि 3 मेन गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहेत. यामध्ये पहिलं गिफ्ट असणार आहे सिलाई मशीन योजना. कारण की सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणींना रोजगार प्राप्त व्हावा ही सरकारची इच्छा आहे आणि त्यानुसारच लाडक्या बहिणींना सिलाई मशीनचं वितरण देखील केलं जाणार आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना सिलाई मशीन मिळणार तर हे पहा, ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ तर घेत आहेत सोबत त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे की म्हणजे 15,000 रुपयाची सिलाई मशीन जी आहे ती डायरेक्ट त्यांना मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि अर्जाची लिंक तुम्हाला मी लवकरच देणार आहे, आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा कारण की अर्जाची लिंक येता क्षणी तुम्हाला मी लिंक देणार आणि डायरेक्ट तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि सिलाई मशीन तुमच्या नावावर 15,000 रुपयाची सिलाई मशीन तुमच्या नावावर तुम्ही करून घेऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे अत्यावश्यक आहे. सोबतच लाडक्या बहिणींना सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा देखील मिळणार आहे. अतिशय छान असा पंखा आहे मित्रांनो. एक 3 ते 4 हजार रुपयाचा हा पंखा लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे जो की सौर ऊर्जेवर चालतो. तुम्ही पाहिलं असेलही विहिरीवर सौर ऊर्जेवर चालणारी मोटार कशा पद्धतीने वितरित केलेली आहे त्याचप्रमाणे सौर ऊर्जेवर चालणारा लाईटीचा विजेचा पंखा देखील लाडक्या बहिणींना वितरित केला जाणार आहे. आणि याच पंख्याद्वारे तुम्हाला कशा पद्धतीने असं मिळणार तर त्यासाठी देखील सिलाई मशीनसोबत हे फ्री गिफ्ट असणार आहे तुमच्या लाडक्या बहिणीसाठी. आणि याच्यानंतर दिवाळी बोनस सर्वात जबरदस्त अपडेट आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही अपडेट दिलेली नाही ती म्हणजे दिवाळीला सणानिमित्त लाडक्या बहिणींना आनंद छेदामध्ये पैठणी साडीचं वितरण 100% केलं जाणार आहे. गेल्या वेळेस साडी वितरण करण्याचं राहिले होत्या काही लाडक्या बहिणी, परंतु यावेळी 100% दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना पैठणी साडी, झणझणीत पैठणी अतिशय छान दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी वितरित जी आहे ती केली जाणार आहे. आणि त्याच पैठणी साडी तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला पैठणीसाठी पाहिजे असं कमेंट करायची आहे. आता पैसे आले नसतील तर हे कामं करा, 100% पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होऊन जातील. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्हाला भरपूर दिवसाला पैसे येत नाहीत किंवा आले नाहीत किंवा 14 हप्ता आला नाही. तर हे पहा, सर्वात प्रथम तुम्हाला करायचं आहे आधार सीडिंग. कारण की ज्या लाडक्या बहिणी आधार सीडिंग करतील त्या लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. तुमचं आधार सीडिंग एकदा आहे की नाही ते पुन्हा एकदा चेक करा. कारण काय होते, आधार सीडिंग असेल तरी काही वेळेस कट होऊन आधार कार्ड सीडिंग जे ते अनलिंक होत आहे. त्यामुळे याला चेक करा. त्याच्यानंतर बँकेमध्ये जाऊन KYC करा. प्रत्येक वर्षी पोस्टाची बँक असो, SBI असो किंवा कुठलीही इतर बँक असो, प्रत्येक वर्षानिमित्त तुम्हाला बँकेमध्ये KYC करणे गरजेचे ठरत असते. आणि आत्ताच नवीन आलेल्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील KYCचं ऑप्शन जे आहे ते आलेलं आहे आणि ह्या ऑप्शनवर देखील तुम्हाला KYC करणे गरजेचे ठरणार आहे. कारण की जेवढ्या लाडक्या बहिणी KYC करतील, सर्व गोष्टी क्लिअर कट करतील, त्याच लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि मेन तुम्हाला एक सांगतो, तुमच्या घरी आता अंगणवाडी सेविका देखील येऊन चेकिंग करणार आहे तुमचं सर्व ओरिजिनल आहे का, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का ते देखील तुम्ही तुमच्या गावातीलच येणार आहे, दुसऱ्या बाहेरील कोणी येणार आहे, तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या शाळेच्या शिक्षिका असतील तर त्या येणार आहे. तो तुमची चेकिंग करणार आहे तुमचे ओरिजिनल आहे की नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता आणि 15वा हप्तासुद्धा एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे पैसे मिळाले नसतील तर हे कामं लगेच करा, तुम्हाला देखील पैसे 100% मिळून जातील. आणि आज ठरल्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1,500 तर काल ऑगस्टचे पैसे जमा झाले होते 1-2 दिवसापूर्वी. आणि आता पुन्हा आता सप्टेंबरचे पैसे देखील, आता सप्टेंबर महिना देखील आज 13 तारीख आहे, म्हणजे सप्टेंबर महिना देखील भरपूर पुढे 14 तारीख आहे आज. आणि सप्टेंबर महिना देखील जवळपास संपतच आलेला आहे किंवा सुरुवात होऊन बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळे सप्टेंबरचे सुद्धा पैसे आणि असे मिळून दोन्ही पैसे मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आज पुन्हा वितरित जे आहे ते 100% केले जाणार आहेत. आणि हे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण जेवढ्या महिला व्हिडिओला लाईक करतील तेवढ्या महिलांना आपण त्यांची तक्रार जे वरपर्यंत पोहोचवणार आहोत किंवा त्यांना पैसे मिळवण्यासाठी 100% आपलं चॅनल आपल्या मनापासून आणि हृदयापासून तुमच्यासाठी प्रयत्न 100% करणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही. आणि चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. अतिशय फ्री असते सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं देखील फ्री असते. लाईक करायचं ऑप्शन कुठं असेल तर खाली थंबचं ऑप्शन असेल, खाली तुम्ही लगेच लाईक करू शकता.
आणि तुमच्या खात्यावर देखील आजपासून 1,500 रुपये आणि 3,000 रुपये काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये स्टेप बाय स्टेप ही रक्कम जी आहे ती वितरण करण्यास किंवा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि सर्वांना सर्वात प्रथम म्हणजे आता येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त देखील तुम्हाला जबरदस्त गिफ्ट वितरित होणार आहेतच. त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. पैसे तर मिळणारच, त्यात काही वाद नाही. आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर खाली लाईकचं ऑप्शन दिसतं, ते लाईक करा. हाईपचं ऑप्शन दिसतं, याच्यावर देखील क्लिक करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. मेन तर तुम्ही लाईक करा अगोदर, कारण जेवढ्या महिला लाईक करतील तेवढ्या महिलांना पैसे पाठवून देण्याचं आपण काम करू आणि तेवढ्या लाडकी बहिणींना सपोर्ट 100% आपण मनापासून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.